जय महाराष्ट्र. सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्रातलं राजकारण काही ठराविक मंडळी, ज्या काही पक्षाच्या प्रवक्त्या स्वतःला म्हणतात, अशा लोकांनी फार खालच्या थराला नेऊन गढूळ करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी ठराविक लोकच आपल्याला प्रत्येक वेळेला मीडिया समोर आलेली आणि मोठमोठ्या नेत्याच्या विरोधामध्ये, मोठमोठ्या लोकांच्या विरोधात या ठिकाणी काही ना काही बरळत असल्या संदर्भामध्ये दिसून येतात. या ठिकाणी उबाटा, या ठिकाणी पक्षाच्या प्रवक्त्या ज्या सुषमा अंधारे मॅडम आहेत, त्या अंधाऱ्या आहेत का आंधळे आहेत हे आम्हाला कळायला साधन नाही. कारण फलटणच्या ज्या डॉक्टर भगिनी बद्दल खून झाला आहे, मर्डर झाला आहे, त्यांच्या नातेवाईकाला भेटणं, किती आरोप करणं, इतक्या खालच्या थराचे आरोप केले, परंतु ती आत्महत्या होती हे निष्पन्न झालंय. अधिवेशनमध्ये सुद्धा आपण ते पाहिलेलं आहे. याचा अर्थ यांना कुणी विचारणारं नाही आहे. याने उठसूट एखाद्या मोठ्या नेत्यावरती आरोप केले की आपली पोळी भाजते, या दृष्टिकोनातनं अंधारेताईचं या ठिकाणी काम चाललेलं आहे. वास्तविक त्यांचे तत्कालीन काय असतील ते पतिराज वाघमारे साहेब माझे मित्र आहेत, त्यांचं काय झालं, कौटुंबिक आहे त्यांचं मला काय माहित नाही, परंतु आपलं घर सांभाळता येत नाही, पण दार सांभाळायचं मात्र या ठिकाणी काम या अशा प्रवक्त्या मॅडम कडून केलं जात आहे. याचा मी पहिल्यांदा निषेध करतो. मी एक शिवसैनिक आहे. या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबद्दल मला सहानुभूतीपेक्षा आम्हाला आदर आहे. माझा नेता रिक्षा चालवत होता, इथपासून ते आज महाराष्ट्राच्या सर्वोत्तम स्थानावरती बसण्याचं काम, कर्तृत्वावरती त्याही वेळेला काही करता आलं असतं साहेबाला. त्यावेळेला डान्स बार फोडणं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करणं, गुंडाचा या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल पोलिसांकडून त्या ठिकाणी सामोरं जाणं, असं काम माझ्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि आज अत्यंत दुःखाची बाब आहे की अंधारे मॅडम या ठिकाणी काहीतरी फोटो दाखवतात. सावरी गावामध्ये या ठिकाणी म्हणजे उपमुख्यमंत्र्यांचं ते गाव, त्या ठिकाणी त्यांचे बंधू प्रकाशजी शिंदे साहेब यांचं तेजश्रय असं ते रिसॉर्ट त्या ठिकाणी आहे. आणि त्या रिसॉर्टच्या पाठीमागे या ठिकाणी एमडी ड्रगचा कारखाना, 145 कोटी या ठिकाणी ड्रग मिळाला, दादांत खोटं या ठिकाणी या मॅडमनी या ठिकाणी बोललेलं आहे. आणि त्या ड्रगच्या जे राहत होती मुलं बाहेरची आसाम मधली, त्यांना तिथं अन्न पुरवण्याचं काम या ठिकाणी त्या रिसॉर्ट मधनं केलं जाते. किती हास्यास्पद ताई तुम्ही बोलता. हे रिसॉर्ट कुठे आहे? तिथनं 4 किलोमीटर वरती जंगल आहे, डोंगर आहे. काय झाडीन काय डोंगर, तुम्ही कधी बघायला गेलेलं नाही तिकडं. तर त्यामुळे त्या डोंगरामध्ये ते शेड मारलेला आहे, पण ते शेड सुद्धा कधी उघडलं नसेल अशी अवस्था आहे. या ठिकाणी एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्यानं ज्या घाटकोपरच्या युनिट 7 ही कारवाई केलेली आहे, यांच्यावरती माझा आरोप आहे. यांची सखोल चौकशी फडणवीस साहेबांनी केली पाहिजे. यांना कुणी करायला लावलंय का? यांना कुणी काय ह्याच्या पाठीशी कुणी आहे का? हे खोटं नाटक केलं गेलेलं आहे. कारण तिकडल्या पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी सगळं या ठिकाणी आलेलं आहे की रात्री पहाटे 8 तारखेला घाटकोपर पोलीस स्टेशन युनिटच्या इथं गुन्हा दाखल होतो NDPS ऍक्ट खाली. तो गुन्हा दाखल झाल्यानंतर तो एमडी ड्रग कुठून आणला याची चौकशी करणं साहजिक आहे. त्यानंतर हे पोलीस या ठिकाणी युनिटचे लोक पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये काय असतील त्या लोकांना, मुलांना जे संशयित आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी गोळा केलं जातं. त्यातलाच एक विशाल मोरे नावाचा इसाम यांच्या हाताला लागतो. त्यानंतर खरं पाहिलं तर त्या ठिकाणी कोंढव्यामध्ये हे मोठं ड्रग रॅकेट चालत आहे. एक माजी पोलीस इन्स्पेक्टर या नात्याने जबाबदारीने बोलतो. पुण्यामध्ये कमीत कमी माझ्या शाळा कॉलेज या युवक युवतींना 2 कोटी रुपयाचं एमडी ड्रग या ठिकाणी पुरवला जात आहे. व्यसनाधीन लोक केले जातात. हे पुण्यामध्ये चालत आहे. पुण्याचे कमिशनर आणि पोलीस साखपणे त्या ठिकाणी कारवाई करतायत. परंतु कोंढव्यामधले जो खडा वसीम आहे, त्याचा भाऊ करीम लाला व सादिक नावाचे इसाम आणि हा विशाल मोरे, अशा प्रकारचं ड्रग त्या ठिकाणी युवकाला देण्याचं काम करतात. वास्तविक माझ्या अनुभवाप्रमाणे मी पोलीस खात्यामध्ये होतो. या ठिकाणी जर माझ्या कुठल्या शिंदे साहेबाचा प्रेशर असता तर कुठल्या पोलीस इन्स्पेक्टरची काय म्हणतात त्याला ताकद नव्हती त्या सावरी गावामध्ये जाऊन रेड करायची. हा विषयच नव्हता. पण सावरी गावामध्ये या ठिकाणी काहीही घडलेलं नाही. या ठिकाणी विशाल मोरे किंवा ह्यातले जे ड्रग पेडलर आहेत
यांना वाचवण्यासाठी या युनिटच्या लोकांनी, या पोलिसांनी काम केलेलं आहे असा माझा आरोप आहे। याची सखोल चौकशी माननीय फडणवीस साहेब यांनी केली पाहिजे। यांनी कधी धरला, कधी गुन्हा दाखल केला, कधी पुण्यात आले, कधी ते अटक केलं। वास्तविक या ठिकाणी जे शेड आहे, तुम्ही जे म्हणता 145 करोड रुपये, ते शेड जे रिसॉर्ट आमच्या शिंदे साहेबाच्या भावावर आरोप करता तुम्ही, त्या रिसॉर्ट पासून 4 किलोमीटर अंतरावर डोंगरात ते शेड आहे। त्या ठिकाणी शेड सुद्धा बंद आहे। आता त्याला त्या ठिकाणी काय माल दाखवायचा, काय या मॅनिक्युलेट करायचा प्रयत्न ह्या गुन्ह्याला केलेला आहे। ते शेड मी आता तुम्हाला दाखवतो। या प्रकारचं शेड या ठिकाणी त्या सावरी गावामधल्या त्या रिसोर्ट पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या, कधी उघडलं गेलंय का नाही माहित नाही, लाईट कनेक्शन नाही, बॅटरीचं कनेक्शन नाही, आमकं नाही, अशा अवस्थेमध्ये परत ते पोलीस ज्यांनी रेड केली होती ते त्या ठिकाणी आले। त्यावेळेला पत्रकार तुमच्यासारखे त्या ठिकाणी गेले होते, त्यांना हे भेटलं आणि त्यांनी हा व्हिडिओ काढलेला आहे। काय आहे हो हे, काय आहे हे, हा प्रकार काय म्हणायचे तुम्हाला? 145 कोटीचा ड्रग त्या ठिकाणी मिळाला, एमडी ठिकाणी त्या ठिकाणी मिळाला, बाहेरून आणून मॅनिक्युलेट केलं गेलेला आहे अशी आमची या ठिकाणी माहिती आहे। प्रत्येक पेपरला त्या ठिकाणी बातम्या सातारला आलाय, करून गेला गाव आणि साताऱ्याचं नाव, त्या पद्धतीने या ठिकाणी काम चाललेलं आहे। जाणून बुजून माननीय शिंदे साहेब यांना बदनाम करायचं, शिवसेनेला बदनाम करायचं, या ठिकाणी धंदा या ठिकाणी त्या अंधारे मॅडमने उघडलेला आहे। आणि अशा माध्यमातून या ठिकाणी काही सुद्धा त्या ठिकाणी नाही आहे। रात्री पोलीस तिथले पंच सांगतात की आमच्या सकाळी सह्या घेतल्यात, रात्री 3ला आले, आम्हाला माहित नाही। संबंधित पोलीस स्टेशनला कायद्याप्रमाणे तुम्ही पत्र देऊन त्या ठिकाणी जायला पाहिजे होतं। त्यांनी पुण्यामध्ये आरोपी धरले, पुण्यामध्ये माल मिळाला आणि हा माल कुठंतरी कुठं थोपवायचा, एखाद्याचे घरदार किंवा बाकीचे आरोपी कुणाला वाचवायचा हा प्रयत्न असेल, त्या दृष्टिकोनातनं त्या क्राईम ब्रँचनं या ठिकाणी कारवाई केली गेलेली आहे। रात्रीचं जाऊन त्या साताऱ्याच्या माथ्यावरती, त्या सावरी गावच्या माथ्यावर हा ठप्पा लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। माझी पोलीस इन्स्पेक्टर या नात्याची झाली पाहिजे, पंचाची चौकशी झाली पाहिजे। या ठिकाणचं शेड तिथं अस्तित्वात आहे, तिथं कधी उघडलेला नसेल अशी परिस्थिती आहे। या प्लॉट मध्ये नुसती मातीच माती आहे, या प्रकार त्या ठिकाणी आहे। आणि जे खडे धंदेवाले आहेत त्यांना पुण्यातच त्या ठिकाणी धरण्यात आलेला आहे। त्यानंतर जो या ठिकाणी जो इसम आहे, गावकरी सांगतात की या ओम प्रकार दिघे म्हणून त्याला बेड्या घालून तुम्ही गाडीत आणलं, बेड्या घालून गाडीत आणून त्या ठिकाणी सगळं काय दाखवायचं, चौकशी काय करायची ती हे केलं। त्यानंतर ह्याच्या कोऱ्या कागदावरती पंचाच्या सह्या घेतल्या आणि त्यानंतर तुम्ही त्या लोकांना सांगताय, परत गेल्यावर पत्रकार त्या ठिकाणी गेले की बाबा एवढं मोठं रॅकेट, एवढा मोठा ड्रग मिळतंय, कुठला प्रकार, कुठं शेड आहे, म्हणून पत्रकार गेले असताना पोलीस तिथं आले असताना जायला सापडलेत, म्हणून तो व्हिडिओ त्या ठिकाणी पत्रकारांनी काढलेला आहे। आणि या अवस्थेमध्ये सातारा पोलीस एसपीला सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही याची सखोल चौकशी या ठिकाणी केली गेली पाहिजे। आणि या प्रकारामध्ये कुणी राजकीय हस्तक्षेप आहे का, माझ्या शिंदे साहेबाला बदनाम करायचा प्रयत्न कोणी केलेला आहे का, असं होणार नाही। परंतु याच्या आडून मग त्या पोलिसांची ताकद इतकं खोटं करायची आणि ते सुद्धा डेप्युटी सीएमच्या गावामध्ये या ठिकाणी करायची ताकद त्या पोलिसांची कशी झाली। आणि जर राजाश्रय असता, माझ्या शिंदे साहेबाच्या भावाचा काय संबंध असता, तुम्ही त्या रिसॉर्टचं सांगता की त्या नंबर ओपन केला की त्यांचं काय प्रकाश शिंदे यांचं नाव येतं। अहो माझं हॉटेल इथं राजमुद्रा आहे, माझ्या हॉटेलला मी नंबर घेतलेला आहे, तिथं भाऊसाहेब आंबेडकरच्या नावानं ते आहे, मी कुणाला ते चालवाय दिलं, ते नंबर टाकलं तर भाऊसाहेब आंबेडकर नाव येणार, त्याप्रमाणे त्यांचे शिंदेचं येणार। त्या रिसॉर्टचा संबंध आहे, संबंध काय 4 किलोमीटरवर तुमचा ते ड्रगचं काय, ते सुद्धा कारवाईच खोटी आहे असं माझं म्हणणं आहे। तुम्हाला हे सगळं मिळालंय पुण्यामध्ये, आरोपी पुण्यामध्ये, माल एमडी ड्रग्ज पुण्यामध्ये, आणि पुण्यातल्या कुठल्या तरी आरोपीला वाचवण्यासाठी तुम्ही हा केलेला अयशस्वी प्रयत्न क्राईम ब्रँचने केला, युनिट 7 घाटकोपरनं, याची संपूर्ण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे। माझे माननीय शिंदे साहेब त्यांच्याकडे तर बोट दाखवू शकत नाही तुम्ही, आणि ती अँकर मॅडम काय विचारते, काय कशाची सुपारी घेऊन बोलता हो तुम्ही? जय महाराष्ट्र आणि TV9 चाललंय, तुम्ही या ठिकाणी कशाची, एखाद्याच्या आयुष्याशी खेळता, एखाद्याच्या आयुष्यातनं उठवायचा प्रयत्न करता, पैशासाठी करता, कशासाठी? अंधार येत आहे त्या ठिकाणी म्हणलं, अहो पुढाऱ्यापाशी आमच्याकडे गुन्हेगार येतात, चांगले लोक येतात, मी साधा कार्यकर्ता आहे, पण माझ्या बरोबर सुद्धा फोटो काढतात ना, याचा अर्थ काय? तो काय त्या गुन्हेगारांनी काय केलं म्हणजे त्या नेत्याने काय केलं असं होतं का? असं होत नाही। आणि त्यामुळं
या ठिकाणी जे घडलेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. या सातारमध्ये सावरी गावात जे ड्रग प्रकरण केलेलं आहे हे धादांत खोटं आहे असं आमचं म्हणणं आहे. हे असला माल असतो का? अशी परिस्थितीमधनं तुम्हाला परत घेऊन जाण्यासाठी किंवा सील करण्यासाठी आले असताना पोलीस तिथं सापडले असं त्या पत्रकारांचा आरोप आहे. आणि या फलटणमध्ये ज्याप्रमाणे अंधारेताईंनी या ठिकाणी मर्डर झाला, तिचं काय झालं, अमकं झालं, काय काय आरोप केले होते, काही नाही तथ्य. त्या ठिकाणी आत्महत्या निघाली. ज्याला शिक्षा व्हायची आम्ही तर म्हणलो होतो पोलीसवाल्याला फाशी, तोपर्यंत तिथं त्या फोनचं लोकेशनच नाही. म्हणजे काय, ते तिथं नाहीतच. ते सेडच मुळात हे आहे. आणि ज्याला धरलं सोडलं, आता तो टेमगिरी काय तो ह्याचं जे धरलेला दिघे त्याला सोनं बिघाय असं होत आहे. हा अनुभव आहे सराफ कट्ट्याला सुद्धा. आणि त्या प्रकारचा हा प्रकार आहे का? कारण तुमचं ड्रग कुठं, माल कुठं, विक्री कुठे, आरोपी कुठले, कोंडव्यातले ह्याच्यातले, आणि धावता कुठं तुम्ही? तुम्हाला काही कळलं पाहिजे. या दृष्टिकोनातनं हा खोटी कारवाई केलेली आहे. मी एक माजी पोलीस अधिकारी, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेला अधिकार दिलाय याची संपूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे. या युनिट कडून तपास काढून डायरेक्ट सीबीआयला द्या. होऊ दे तपास, काय व्हायचं ते. कोण असेल त्याला आरोपीला त्या ठिकाणी होऊ द्या, फाशी होऊ द्या, त्याला मोका लावा, हा विषय नाही. परंतु एखाद्या राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठी रचलेलं सुषमाताई अंधारे हे षडयंत्र उभाटाचं आहे. याचा मी निषेध करतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. इलेक्शन आता मुंबईचं महानगरपालिकेचं आहे, त्याला टार्गेट करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय का? अगदी बरोबर आहे या ठिकाणी. परंतु मुंबईची जनता, सगळी जनता सुज्ञ आहे. या ठिकाणी दुधाचं दूध, पाणी, या मोबाईल कॉल रेकॉर्ड, तुमचे टावर लोकेशन, अमकं तमकं हे सगळं रेकॉर्डवरती येणार. आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे, यामध्ये तत्काळ त्यांच्याकडून गुन्हा काढून घ्या, तपासाला सिनियर अधिकाऱ्याकडे द्या, कुठल्या तरी द्या, नाहीतर आमच्या काय नांगरे पाटील साहेबांकडे द्या. आणि ह्या गुन्ह्याची सखोल चौकशी करायला लावा. ह्यांनी खोटं केलं असेल तर यालाच त्या गुन्ह्यामध्ये अटक करा, ही मागणी आमची आहे. आणि त्यामुळेच राजकीय या ठिकाणी भाजप आणि शिवसेना याची युती मुंबईमध्ये होते. आणि मुंबईच्या युतीला या ठिकाणी येणाऱ्या नगरपालिका, ठाणे आहे, बाकीच्या कल्याण, भिवंडी सगळी कल्याण, त्याला कुठंतरी बाधा किंवा तडा किंवा विषय एक चघळण्यासारखा म्हणतो ना, राजकीय चघळण्यासाठी जे लागतं ते व्हावं, म्हणून हा खोटा केलेला शिंदे साहेबांवरचा आरोप आहे.